नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही जाणार आहोत सुकळवाड येथे वायुमुखी असलेले स्फटिक शिवलिंगचं दर्शन घ्यायला. पाहत राहा ब्लॉग. भेटूया पुढच्या स्टॉपला. आता आम्ही पोहोचलो अणाव गावात. तुम्ही लाइटिंग बघू शकता. शिवरात्री निमित्त ही लाइटिंग वगैरे आहे. सुप्रसिद्ध अणावातील हे मंदिर आहे, स्वयंभू रामेश्वर मंदिर. या ठिकाणी शिवरात्रीचा मोठा उत्सव असतो. तर आम्ही पोहोचलो सुकळवाड ठिकाणी, ज्या ठिकाणी हे मंदिर आहे. तर आम्ही आता मंदिरात जाऊ व तुम्हाला पण मंदिर दाखवू. पाहत राहा ब्लॉग. भेटूया डायरेक्ट मंदिराकडे. छान छान मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सगळ्या प्रकार शिवलिंगाची आहे, गणपती बाप्पा आहेत, महादेवांची पण आहे. सगळे करवंट्यामध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्ही माणसांची गर्दी बघू शकता. उद्या या ठिकाणी शिवरात्र आहे. तुम्ही या ठिकाणी माणसांची गर्दी बघू शकता. हा रोड आहे, मालवण कसाल रोडवर हे मंदिर आहे. तर आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये जातोय. हे बघा, हा बोर्ड बघून ठेवा, हॉटेल चिकू सावली. या शेजाराने हा रोड जातोय. आमचे व्हिडिओ क्रिएटर तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शिवरात्रीची तयारी चालू आहे. हा रस्ता आहे, त्या रस्त्याने आम्ही जातोय दर्शन घ्यायला. हवनकुंड बनवलेले आहेत. महाशिवरात्रीसाठी आहे. लाकडांचा पण साठा पुरवठा केलेला आहे. ही सर्व तयारी उद्यासाठी तुम्हाला केलेली दिसून येते. मंडप वगैरे घालतायत. त्याला बघून आपल्याला आपलं बालपण आठवलं. मातीसोबत खेळतोय. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गर्दी. आणि हे मंदिर आहे. तर हे शिवलिंग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. वायुमुखी असलेले शिवलिंग आहे. तर आम्ही तुम्हाला या मंदिराबद्दल थोडी माहिती देणार आहोत. बघू शकता तुम्ही. हर महादेव. तुम्ही निर्वाणलिंग ध्यान मंदिरात आहात. हे आपलं ध्यान मंदिर आहे. आपलं क्रियायोगाचं स्थान आहे इकडे रघुनाथ फाउंडेशन सावरवाड येथे. तुम्ही बघाल हे स्फटिकलिंग जे आहे त्याची आज आपली पहिली महाशिवरात्र उद्या येत आहे. हे स्फटिकलिंग हे ध्यान साधनेसाठी आणि योग साधनेसाठी हे सर्वोत्तम मानलं गेलं आहे. त्यासाठी त्राटक ध्यान करण्यासाठी आणि बाकी सगळे योग विद्या जे आहे त्याचा सराव करण्यासाठी हे आपलं योग केंद्र आहे. त्यात आपलं स्फटिकलिंग जे महादेव स्फटिक रूपात विराजमान आहे. तुम्ही बघाल इकडे आई भगवतीचं स्थान पण आहे. ते त्रिकोण योनीवर लिंग स्वरूपात निर्गुण निराकार स्वरूपात आपण गुह्यकालीन म्हणून तिथे आपण साधना करतो. आपण तिथे ध्यान करतो देवीचं. आपलं मुळात आपली ध्यानमार्गी परंपरा आहे. आपण ध्यान, प्राणायाम आणि योग ह्याला आपण जास्त महत्त्व देतो. आणि यज्ञ वरती आपले जे काय
वेदसूक्त जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, शिकले पाहिजे आणि सनातन संस्कृती कशी आपण जपावी त्यासाठी पूर्ण हिंदू एक होऊन आपण सनातन संस्कृती जपू त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. उद्या महाशिवरात्र आहे. उद्या महाप्रसादाला नक्की या. 12 ते 2 आपला महाप्रसाद आहे. सकाळी रुद्राभिषेक असणार आणि संपूर्ण दिवस महाशिवरात्रीचा आपला कार्यक्रम असेल. त्यासाठी नक्की तुम्ही इकडे या आणि ह्या तीर्थावर आपल्या शिवक्षेत्रात सावरवाडी इथे निर्वाण लिंग मंदिराचं तुम्ही दर्शन घ्यायला केव्हाही येऊ. महाशिवरात्री जी आपल्यासाठी शंकर आणि पार्वतीचा लग्न सोहळा असतो आणि त्यानिमित्ताने आपण भस्मारती करतो. भस्मारती रात्री 11 वाजता होणार आहे. भस्मारतीसाठी आपण नेहमी सांस्कृतिक पेहराव आपला असावा, म्हणजे आपण साडी आणि धोतर हे कंपल्सरी आहे. तर जेव्हा तुम्ही इकडे याल तर ती शिस्त तुम्ही नक्की बाळगा. भस्मारती खूप महत्त्वाची मानली गेली आहे, कारण भस्मारती म्हणजे तुम्ही पंचमहाभूताशी तुमचं संबंध आणि पंचमहाभूतावरून तुमचं शरीर हे निर्माण झालेलं आहे आणि पंचमहाभूतच म्हणजे नमः शिवाय. तर हे विस्मरण करण्यासाठी, हे स्मरण राहण्यासाठी आपण भस्मारती करतो आणि तर महादेवाचा अद्भुत आशीर्वाद त्यावेळी आपल्याला मिळतो अशी आमची मान्यता आहे. तर भस्मारती मला वाटते कोकणात सगळ्यात मोठी आपल्या भूमीवर होते. तर भस्मारतीचा लाभ घेण्यासाठी येऊ शकतात. तर रात्री 11 वाजता जेव्हा आपली भस्मारती होते, भस्मारती आपली अर्धा ते 1 तास आपली भस्मारती चालते. त्यानंतर आपण अखंड नामस्मरण करतो ओम नमः शिवायचं आणि ध्यान साधनेत पहाट वेळपर्यंत आपण असा हा कार्यक्रम जो आहे असा पूर्ण करतो आणि मग सकाळी रुद्राभिषेकाने आपण शिवरात्री ही संपूर्ण करतो. महाकाली स्तंभ म्हणजे हा काली यंत्र आहे आणि तो मधला जो आहे तो महामेरू आहे. तर आपण लिंग स्वरूपात आणि गुह्य स्वरूपात गुह्यकाली म्हणजे गुप्तकाली आहे, जी आपण बोलतो ॲबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये जी काली भगवती तिथे आपण इकडे उपासना करतो. तर आपण ध्यान मार्गातले आहोत, तर आपण तिला महाबिंदू म्हणून आणि गुह्य स्वरूपात तिथं आपण इकडे ध्यान करतो, त्राटक करतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करायला आणि सप्तचक्र साधण्याची असते ती सगळे जप तिचं ध्यान ते इकडे होतं. तर आपण ह्याला महाशक्ती स्तंभ बोलतो. तर आपण आद्यकाली, दक्षिण काली, कामकला काली आणि कालसंकर्षणी काली तसं आपण तिला आधी मात्री नाही तर आदिशक्तीच्या स्वरूपात आपण तिकडे उपासना करतो, ध्यान करतो. तर बाकी तुम्ही बघत असाल तर इकडे पाय आहेत, देवीची पादुका आहेत. तर त्या पादुकाला आपण म्हणजे जे आपण भक्ती मार्गाने करतो तर आपले खूप साधं किंवा तिचे पाय तिकडे पाय चेपतात, नाहीतर तिथं आईच्या पायाला हात लावायचा सुख जो आहे तर आमचं खूप असं इमोशनल आणि श्रद्धास्थान आहे. तर अदिती उत्तानपदा आपण बोलतो किंवा लज्जा गौरी म्हणजे प्रकृतीने जेव्हा पंचमहाभूत जन्माला दिले, पंचमहाभूत म्हणजे नमः शिवाय, आपण जल, वायू, पृथ्वी, आकाश हे सगळ्या जे पंचमहाभूत आहेत ते जन्माला दिले. आणि आपण जुन्या कातळ शिल्पावर पण हा चिन्ह बघितला असेल. आपण जेव्हा शाक्त संप्रदाय हा स्वस्तिक म्हणून वापरला जातो, तर हे शक्तीचं चिन्ह आहे. जेव्हा मूर्तिकला मूर्तिशास्त्र आलं नसेल तेव्हा फेमिनाईन फोर्स किंवा जेव्हा आपण मातृशक्ती कशी असेल तर पूर्वी आपण ह्या चिन्हाने तिची उपासना करत होतो आणि तीच म्हणजे लज्जा गौरी किंवा अदिती उत्तानपदा आपण ह्या चिन्हाला असं बोलतो. तर त्याचं हे चिन्ह आहे आणि हे मातृस्थान म्हणून आपण पूजतो. या ठिकाणी आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे जे हिमालयन स्फटिक आहे त्याचं वजन सुमारे 125 किलो आहे आणि ते पूर्ण शिवलिंग आहे त्याचं वजन सुमारे 1 टन आहे. आणि या ठिकाणी उद्या शिवरात्रीनिमित्त आपल्याला इकडे भस्म आरती बघायला भेटेल. त्यासाठी स्पेसिफिक एक पोशाख आहे, महिलांसाठी साड्या व पुरुषांनी धोतर घालून या ठिकाणी त्या आरतीला उपस्थित राहायचं आहे. तुम्हाला जर या आरतीला यायचं असेल तर तुम्ही येऊन त्या ठिकाणी याचा लाभ घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर, त्याचबरोबर मंदिराची बनावट आणि त्या ठिकाणी असलेले हे आंब्याचं झाड सुद्धा बघू शकता. या ठिकाणी दर्शनाला लोक येत आहेत.
आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ते शिवलिंग. या ठिकाणी तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या आरतीचा वेळ झाला आहे आणि इकडे तयारी करतायत. थोड्याच वेळ त्या ठिकाणी आरती सुरू होईल. तुम्हाला दाखवतो आरती कशी असते ते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंख वगैरे आणून ठेवलेले आहेत.
तर या ठिकाणी आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्याचबरोबर आरती पण आम्हाला भेटली योगायोगाने. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हसा खेळा आणि चला.